झालेलं आहे त्याच्यामध्ये 10च्या वर जखमी झालेले मृत्यू झालेला आहे. नाही, आत्ता जी बातमी पाहिली मी आपल्या माध्यमातून की जळगावचा अपघात जो झाला आहे तो अतिशय भीषण होता. आणि खरं म्हणजे कोणीतरी अफवा पसरवली की त्या गाडीला आग लागली म्हणून, आणि प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या गाडीच्या बरोबर गाडीमध्ये ते त्याच्या येणाऱ्या गाडीखाली गेलेत काही लोक. ही दुःखद घटना आहे. खरं मी मृतांच्या नातेवाईकांच्या आम्ही सगळे दुःखात सहभागी आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता शासनाच्या वतीने काही मदत जाहीर केली, पण दुर्दैवी अपघात होता. साहेब, धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी होते. अशाच सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही आहे, सरकारमध्येच त्यांना ठेवत आहे. याचे सरकारवर कशा पद्धतीचे रिॲक्शन्स येणाऱ्या काळात निघू शकते? आता मला वाटतं की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली. काही लोकांमुळे काही SITच्या सदस्यांबद्दल आक्षेप होता, त्यानिमित्त ते माणसं दुसरे अधिकारी नेमले गेलेत. विधितज्ञ माननीय उज्ज्वल निकम साहेबांना नेमलं गेलेलं आहे. आता तो चौकशीचा भाग असतो. कोणी राजीनामा मागणी केली, शेवटी त्याच्या जी काही प्रक्रिया करावी लागते, चौकशी करणं वगैरे करणं, त्यातूनच मला वाटतं जे सत्य ते बाहेर येईल ना. आणि त्यामुळं मोर्चे सुरू आहेत, त्यांच्या जवळचे लोक आहेत, त्यांच्यावरती 302 सगळ्या मोका वगैरे दाखल आहेत, तरीही राजीनामा घेत नाहीत. म्हणजे सरकारच्या याच्यावरती प्रशासन अजितदादाही त्यांना पाठराखण करताना असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे SITचा एकदा रिपोर्ट येऊ द्या. चौकशी सुरू आहे. जे आरोपी त्या काही आरोपींना अटकही झालेली आहे. एक कोणतरी आरोपी फरार आहे, ते फरार घोषित केलेला आहे. मला वाटतं सरकार आपल्या पद्धतीने आपल्या परीने कारवाई करत आहे ना. मला वाटतं SITच्या चौकशीचा अहवालाची वाट पाहण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. पालकमंत्री पदाबाबतही चांगली घुसपीट पाहायला मिळते. बहुमत असताना सुद्धा सरकारमध्ये असं जसे की स्वाभाविकपणे बहुमत मिळाल्यामुळे आता लोकांच्या अपेक्षाही मंत्र्यांच्या असणं स्वाभाविक आहे. ही काही राजकारणाची एक स्वाभाविक प्रक्रिया असते की ज्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मी पालकमंत्री ह्या जिल्ह्यात झालो पाहिजे, त्या जिल्ह्यात झालो पाहिजे. पण मला वाटतं तिन्ही नेते आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, ते योग्य निर्णय करतील ना. बच्चू कडू म्हणाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपमध्ये येतील. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना, बच्चू कडूंना केव्हा येणार आहेत ते. 23 तारखेला काही स्फोट होणार आहे असं म्हणले होते कोण म्हणून म्हटलं? शिवसेनेचे नेते. नाही, मला कल्पना नाही. मी असे स्फोट वगैरे माझा काही त्याच्यावर माझा विश्वास नाही.